नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणपतीपूर्वी या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार अशा प्रकारची माहिती सध्या व्हायरल होत आहे. तर या गोष्टीमागचं, या बातमीमागचं जे काही सत्य आहे, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याचीच उत्कंठा लागलेली आहे. वारंवार लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता अशा प्रकारचे सर्च करत आहेत. आज हप्ता जमा झालेला आहे. 15 जिल्ह्यांमध्ये हप्ते वाटप झालेले आहेत असे व्हिडिओज त्यांना पाहायला मिळत आहेत आणि चुकीची माहिती घेण्याचं काम सध्या त्यांच्यामार्फत होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, अजून तरी गणपतीपूर्वी हप्ते वितरणासंदर्भात शासनाची कोणतीच तयारी दिसत नाही आहे. जर गणपतीपूर्वी हप्ते वितरण झाले तर आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु शासनाचं जे अधिकृत GR आहे, जे येणं अपेक्षित होतं ते अजून तरी आलेलं नाही आहे. साधारणतः 25 तारखेनंतर शासनाचं जे मान्यता दिली जाते लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भातली मान्यता देणारा GR 25 तारखेनंतर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जर गणपतीपूर्वी हप्ते वितरण झालं तर मंत्री आदित्य तटकरे येत्या 2 दिवसांमध्ये घोषणा करतील, परंतु अजून तशी काही तयारी दिसत नाहीये. त्यामुळे अपेक्षित धरूया की गणपती सणापूर्वी न येता गणपती सणामध्येच तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः 3 तारखेपासून ते 6-7 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता सध्या मिळालेल्या माहितीवरून वर्तवण्यात येत आहे. तर या गणपती सणामध्ये तर साधारणतः 3 तारखेपासून ते 7 तारखेला सप्टेंबरच्या या दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात सध्या कोणतीच घोषणा मंत्री आदित्य तटकरे असेल ते यांनी कोणतीच घोषणा केली नाही आहे किंवा शासनाचं अजून परिपत्रक आले नाही आहे. 30 तारखेच्या आतमध्ये हा GR येईल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गणपती सणामध्येच हा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. जर यापूर्वी तशी घोषणा झाली तर संपूर्ण खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाईल. तर याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. कागदपत्र पडताळणीसाठी यावेळी मोठा विलंब होणार आहे, कारण का अजून काही जिल्हे बाकी आहेत. तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका अजून पोहोचलेल्या नाही आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणी आहेत, याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी देखील आहेत ज्यांनी कागदपत्रे पुढे केलेली आहेत, ज्यांची कागदपत्रे संबंधित महिला बालविकास मंडळाला प्राप्त झालेली आहेत, ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती त्यांनी केलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना लाभ येईलच. परंतु अजून ऑनबोर्ड करण्याचं काम अजून संबंधित विभागामार्फत करण्यात आलेलं नाही. ही प्रोसेस झाल्यानंतरच 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांच्यापैकी जेवढ्या बहिणी पात्र ठरतील यांनाच मागील जून, जुलै आणि येणारा ऑगस्टचा हप्ता येणार आहे. त्यामुळे सध्या तरी ऑगस्टच्या हप्त्याबरोबर ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ता येणार की नाही या संदर्भात देखील मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये घोषणा करतील. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट की सध्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा नाही आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये हा हप्ते वितरणासंदर्भातली तारीख किंवा घोषणा होणे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे आताची महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा.